जे पक्षाच्या इमानदारीने काम करतात त्यांना जर की तुम्ही उमेदवारी डावलत असाल तर या छोट्या जातीच्या लोकांनी जायचं कुठे? मी ठरवलं, माझी जात जरी छोटी असली तर या वरंगाव शहरात राहणारा सर्व जाती धर्माचा माणूस हा माझ्या जातीचा आहे, मी त्याचा जातीचा आहे. कधी जातीभेद मी डोक्यामध्ये पाडला नाही. की आता सुनील काळे जो आहे कुत्र्याच्या उपवर्गीय कार्यकर्त्याला कुत्रा, आदरणीय गिरीश महाजन साहेबांचा कार्यकर्ता होता म्हणून आम्हाला सर्वांना हे चटके दिले. त्याकरता नेत्यांचं न्यायालय आंदोलन झालंय. आता जनतेचं न्यायालय जे आहे ते 2 तारखेला तुम्हा तिथे वोट टाकायला येणार आहे. मला विश्वास आहे माझ्या माता भगिनींचा की या न्यायालयामध्ये तुम्ही आमच्या बाजूने नक्की न्याय देणार आहे. या गावाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्ही आम्हाला देणार आहे. या गावाचं वार्डाचं नेतृत्व संधी करण्याची या माझ्या माता भगिनींना त्या माध्यमातून देणार. मी सर्वांना विनंती करतोय की पुन्हा गेला आदरणीय गिरीश महाजन साहेबांचा कार्यकर्ता होता म्हणून आम्हाला सर्वांना हे चटके दिले. सुनील माळी सहित सर्वांना, शामराव धनगर सहित सर्वांना चटके दिले गेले. काय गुन्हा होता आमचा? या वरंगाव शहरासाठी नगराध्यक्ष असताना 24/7 पाणी पुरवठा योजना आणली. हा आमचा गुन्हा होता का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवला, हा आमचा गुन्हा होता का? 108 फुटामधनं तिरंगा ध्वज तिथं बसवला, हा आमचा गुन्हा होता का? या वरंगाव शहरामध्ये विकासाची गंगा आणली, हा आमचा गुन्हा होता का? जर कधी एवढं काम करून जर कधी तुम्ही आम्हाला हे फळ देत असाल तर कार्यकर्ता म्हणून मन रडते, कार्यकर्ता म्हणून कुठेतरी तुटतोय. परंतु मी ठरवलं आता की जिथे जिथे कार्यकर्त्यावर अन्याय होईल तिथे आपल्याला पेटून उठायचं.